नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण जी सिरीज सुरू केलेली आहे NMMS 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी जे PYQ सेशन सुरू केलेले आहेत त्यामध्ये आपण 2015-16 या वर्षाचे आपण पेपर्स कंप्लीट केलेले आहेत आणि या ठिकाणी आता आपण बघतोय 2016-17 या वर्षाचे PYQ आपण बघतोय। मागच्या लेक्चर्स मध्ये 2016-17 चे PYQ काही आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। PYQ प्लस कन्सेप्ट्स आपण या ठिकाणी बघत आहोत आणि त्यामध्ये आपण पुढचा पार्ट या ठिकाणी कंटिन्यू करणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला प्रश्न दिसतोय, आपण प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतोय। या ठिकाणी फाइंड द सम ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 2 असं सांगितलेलं आहे। ॲडिटिव्ह इनव्हर्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय असतं हे दोन टर्म्स तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या। त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो बेरीज व्यस्त आणि गुणाकार व्यस्त संख्यांची बेरीज काय आहे। बेरीज व्यस्त किंवा ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे काय आहे, ज्या दोन नंबर्सची काय असते ॲडिशन 0 असते त्याला म्हणतोय आपण काय ॲडिटिव्ह इनव्हर्स, बरोबर आहे। आणि ज्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन किती असतं 1 असतं त्याला म्हणतोय आपण मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स। सोपा आहे। बेरीज व्यस्त म्हणजे ज्या दोन संख्यांची बेरीज 0 येते त्याला पण बेरीज व्यस्त, ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्याला गुणाकार व्यस्त असं आपण म्हणत असतो। म्हणजे फॉर एक्झाम्पल 5 ची ॲडिटिव्ह इनव्हर्स काय असणार आहे बेरीज व्यस्त। आता 0 येण्यासाठी -5 असणार आहे, 5 प्लस -5 म्हणजे किती होणार आहे 0। म्हणजे 5 ची बेरीज व्यस्त -5, 10 ची बेरीज व्यस्त काय असणार आहे -10 आणि -10 ची ॲडिटिव्ह इनव्हर्स काय असणार आहे +10, म्हणजे फक्त साइन चेंज होतील। आणि दुसरं या मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स मध्ये 5 चा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असणार आहे तुमचा × 1/5 करावं लागेल, कारण 5 आणि 5 कॅन्सल होतील आणि आन्सर किती येणार आहे 1। म्हणजे त्या नंबर्सला फक्त इनव्हर्स करायचं, उलट लिहिलात की तुम्हाला त्या नंबरचा इनव्हर्स काय म्हणता येईल तुम्हाला मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असलेला नंबर्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। या ठिकाणी तुम्हाला दिलेली जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे फाइंड द सम ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स ऑफ 2 म्हणजे 2 चा ॲडिटिव्ह इनव्हर्स आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स आता निश्चितपणाने तुम्हाला सांगता येईल। सांगा बरं काय असेल ॲडिटिव्ह इनव्हर्स काय असणार आहे। ॲडिटिव्ह इनव्हर्स असेल 2 चा -2 असणार आहे, बरोबर आहे, फक्त साइन चेंज होईल। आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असणार आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स असणार आहे त्याचा मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स 1/2 आणि तुम्हाला सांगितलेल्या कंडिशन नुसार सम ऑफ ॲडिटिव्ह इनव्हर्स म्हणजे या दोघांची ॲडिशन करायची आहे, म्हणजे -2 + 1/2 बरोबर आहे। करा या दोघांची ॲडिशन करत असताना याचा डिनॉमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 असणार आहे डिनॉमिनेटर, आणि डिनॉमिनेटर 1 असल्यामुळे आपल्याला याचा दोघांचं डिनॉमिनेटर पहिल्यांदा सेम करून घ्यावं लागेल। सेम आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून करू शकतो। करा मल्टिप्लिकेटिव्ह या दोघांचं मल्टिप्लिकेशन क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 × 2 = 4 -4 आलं प्लस 1 ने मल्टिप्लाय केलं तर 1 आलं आणि ह्या दोघांचं डिनॉमिनेटर 2 × 1 = 2 असेल, ठीक आहे। आणि इथं -4 मधून 1 जर तुम्ही मायनस केला तर -3/2 हे त्याचा आन्सर असणार आहे। हे तुम्हाला पाहायला मिळेल ऑप्शन नंबर सेकंड नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे। सोप्या पद्धतीचा क्वेश्चन आहे, परंतु या ठिकाणी तुम्हाला त्या टर्म्स माहिती असल्या पाहिजेत, ॲडिटिव्ह इनव्हर्स काय असतो आणि मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स काय असतो ते। नेक्स्ट आहे पुढचा क्वेश्चन। पुढच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला थोडं पॉलिनॉमियल्स म्हणजे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स या पार्टवर तुम्हाला बैजिक राशी या धड्यावरचा हा प्रश्न पाहायला मिळेल। याच्यामध्ये तुम्हाला पॉलिनॉमियलच्या फॉर्ममध्ये काही क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा। इफ x⁻n इथे लिहितोय मी, तुम्हाला लक्षात येईल दिसेल व्यवस्थित, x⁻n -y⁻ किती आहे n चा इज डिवाइडेड बाय, याला डिवाइड करायचं आहे, कितीने डिवाइड करायचं आहे x² - y² ने डिवाइड करायचं आहे। देन वी गेट द रिमाइंडर 0, जर तुम्हाला 0 ही काय असेल त्याची रिमाइंडर भेटत असेल, बाकी भेटत असेल तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ n, n ची व्हॅल्यू काढायची आहे। n = काय असेल असं म्हटलेलं आहे। आणि इथं जे ऑप्शन्स दिसत आहेत तुम्हाला ते ऑप्शन्स सगळे वर्ड फॉर्म मध्ये दिसत आहेत। वर्ड फॉर्म मध्ये दिसत असताना इथे सांगितलंय n इज अन इव्हन नंबर, n इज अन प्राइम नंबर, n इज अन ऑड नंबर, n इज अन नॅचरल नंबर असे दिलेलं आहे। म्हणजे n ही समसंख्या आहे, मूळ संख्या आहे, विषम संख्या आहे आणि नैसर्गिक संख्या आहे, अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत। मग हे सांगत असताना तुम्हाला काय वाटतं बरं बघा बरं, याचं आन्सर जे येणार आहे रिमाइंडर 0 येणार, रिमाइंडर काय येणार आहे 0 येणार आहे, बाकी 0 येणार आहे। बाकी 0 येण्यासाठी या 2 न या ठिकाणी असलेल्या n ला ज्यावेळेस तुम्ही भाग घालाल त्यावेळेस त्या ठिकाणी कंप्लीटली भाग जाणार आहे, डिवाइड होणार आहे। मग कधी होईल बघा बरं, थोडा विचार करून बघूयात।
2च्या ठिकाणी यांच्या ठिकाणी कुठलाही एखादा नंबर घेतला, जर 1 घेतला तर डिवाइड होईल का बरं? नाही होणार. मग त्याच्यासाठी n म्हणजेच काय, नॅचरल नंबर असेल तर नॅचरल नंबर्स 1 2 3 4 या प्रकारचे असणार आहे. ठीक आहे. मग 1 2 3 1 असेल तर ते डिवाइडच होणार नाही, कम्प्लिटली डिवाइड होणार नाही, म्हणजे हा ऑप्शन असणार आहे का तुमचा? नाही. दुसरा, n ची व्हॅल्यू जर समजा तुम्ही सपोज 2 घेतलात किंवा 3, विषम संख्या, विषम संख्या म्हणजेच कोणत्या आहेत? 1 आहे, 3 आहे, 5 आहे, सो ऑन अशा प्रकारच्या आहे. पण n ची व्हॅल्यू इथं 1 असल्यानंतर येतच नाही म्हटल्यानंतर विषम संख्याचा पण विषय इथं संपलेला. n ही मूळ संख्या आहे. आता मूळ संख्या म्हटलं तर 3 आहे, बरोबर, 5 आहे, 7 आहे, बरं, 11 13 या प्रकारचे. एवढ्या सगळ्या बघत बसण्याची गरज नाही. फर्स्ट नंबर म्हणजे 3 नंबर आपण ठेवून बघूयात. इथं जर 3 ठेवलात तुम्ही तर या n च्या ठिकाणी 3 ठेवल्यानंतर x न म्हणजे 2 न 3 ला डिवाइड होणारच नाही, म्हणजे याचं आन्सर जे असणार आहे, रिमाइंडर जे असणार आहे, 0 येऊ शकतं का? नाही. म्हणजे आपण हे एलिमिनेशन मेथडनुसार आपण सोडवलं तरीही तुम्हाला आन्सर येणार आहे. म्हणजे निश्चितपणानं याने ही कुठला नंबर असला पाहिजे? इव्हन नंबर्स असला पाहिजे. इव्हन नंबर्स कोणते आहेत आपल्याकडे? 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, 10 आहे, वगैरे वगैरे, बरोबर आहे. मग या 2 ला, या इथल्या 2 न 2 ला डिवाइड होतं, 4 ला डिवाइड होतं, 6 ला होतं, 8 ला होतं, 10 ला होतं. कुठलाही नंबर असेल, इव्हन नंबर, समसंख्या असेल तर त्याला भाग जाणारच आहे, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर असेल आणि इज अन इव्हन नंबर. n ची व्हॅल्यू ही इव्हन नंबर असेल तरच त्याचं रिमाइंडर जे असणार आहे ते 0 असणार आहे, तरच त्या नंबरला कम्प्लिटली डिवाइड करता येणार आहे. म्हणून याचं ऑप्शन नंबर फर्स्ट हे आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. आता बघा या ठिकाणी दिलेला आहे, द डिफरन्स बिटवीन 2 नॅचरल नंबर्स इज 72. इफ ग्रेटर नंबर इज डिवाइडेड बाय स्मॉलर नंबर द क्वोशंट इज 5 इज इक्वल टू फाइंड द स्मॉलर नंबर असं म्हटलेलं आहे. बघा तुम्हाला सांगितलेल्या माहितीनुसार इथं सांगितलेलं आहे दोन नैसर्गिक संख्यांमधील फरक, म्हणजे 2 नॅचरल नंबर्स आहेत, त्या 2 नॅचरल नंबर्स मधला डिफरन्स जो आहे तो काय आहे? 72 आहे. मग तुम्हाला ते 2 नॅचरल नंबर्स माहिती आहेत का? नाहीत. मग नॅचरल नंबर आपल्याकडे असंख्य आहेत, इन्फायनाईट आहेत, जसं की 1 2 3 पासून स्टार्ट होतात, 1 पासून स्टार्ट होतात, इन्फायनाईट नंबर्स पर्यंत तुम्हाला येतात. मग त्यापैकी कुठले 2 नंबर्स घ्यायचे ज्याची काही डिफरन्स जो असणार आहे तो 72 असणार आहे? नाही माहिती आपल्याला, म्हणून आपण सपोज करू शकता एक नंबर x आहे, दुसरा नंबर आहे y. ह्या दोघांमधला डिफरन्स म्हटलंय म्हणून मायनस करावं लागेल आणि मला लिहावं लागेल 72. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये ग्रेटर नंबर x झालेला आहे आणि स्मॉलर नंबर झालेला आहे y. ठीक आहे. आणि आता पुढे सांगितलेलं आहे त्यापैकी मोठ्या संख्येला लहान संख्येने भागले असता तुम्हाला डिवाइड करायचं आहे, ग्रेटर नंबरला स्मॉलर नंबरनं डिवाइड करायचं आहे. म्हणजेच ग्रेटर नंबर x आहे, या x ला तुम्हाला डिवाइड करायचं आहे y न, आणि हे डिवाइड केल्यानंतर त्याचा क्वोशंट जो येणार आहे त्याचा भागाकार इज इक्वल टू आपण लिहू शकता, तो येणार आहे तुम्हाला किती दिलेला आहे? 5 दिलेला आहे, म्हणून इथं आलेला आहे 5. देन फाइंड द स्मॉलर नंबर म्हटलं आहे, स्मॉल नंबर शोधा असं म्हटलं आहे. स्मॉलर विचारू द्या, ग्रेटर विचारू द्या किंवा बोथ नंबर्स विचारू द्या, तुम्हाला ते दोन्ही सोडवण्यासाठी बेसिक मेथड्स म्हणजे हे दिलेली जी माहिती इन्फॉर्मेशन आहे ती सफिशियंट आहे. मग या ठिकाणी y असलेलं डिवाइड मध्ये असलेलं पुढे गेलं तर मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल, म्हणजेच x इज इक्वल टू 5y होणार आहे. आता x ची व्हॅल्यू तुम्हाला मिळालेली आहे 5y आहे, ही सबस्टिट्यूट करा. तुम्हाला दिलेलं जे इक्वेशन येते आलेलं आहे फर्स्ट नंबरचं त्यामध्ये ठेवूयात. म्हणजे बघा x - 5 आहे, म्हणजे जिथं x आहे त्या ठिकाणी तुम्हाला व्हॅल्यू भेटलेली आहे 5y. म्हणजेच x च्या ठिकाणी 5y ठेवलात, मायनसला मायनस ॲज इट इज, y च्या ठिकाणी y ठेवला ॲज इट इज आपण, इज इक्वल टू किती आलेला आहे? 72. आणि या दोघांची सबट्रॅक्शन करा. 5 मधून जर 1 मायनस केलात 1y तर हे येणार आहे 4y इज इक्वल टू किती येईल तुमचं? 72. y ची व्हॅल्यू आता तुम्हाला भेटेल y इज इक्वल टू 72/4 असेल आणि 4 ने डिवाइड करा. आता 4 1 जा 4, 3 कॅरी होत आहेत 32, म्हणजे 4 8 जा, म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 18. मग y हा नंबर कोणता आहे? इथं सांगितलं होतं आपण स्मॉलर नंबर आहे y, आणि ग्रेटर नंबर आहे तुमचा कोणता? ग्रेटर नंबर आहे x. आणि या ठिकाणी सांगू शकता आता y जर तुमचा किती असेल? 18, म्हणजे तुम्हाला स्मॉलर नंबर काढायचा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड 18 हे तुमचं आन्सर असेल. आता ग्रेटर नंबर काढणं अवघड नाही, हीच जर व्हॅल्यू तुम्ही 5 × y केलात तर तुमचा ग्रेटर नंबर येणार आहे 5 × 18, म्हणजेच किती येणार आहे? 90 हे तुमचा आन्सर असणार. 19 हा काय असणार आहे? तुमचा ग्रेटर नंबर असणार आहे. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला ह्या क्वेश्चनकडे पाहता यायला पाहिजे किंवा सोडवता यायला पाहिजे. नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. ठीक आहे. बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ a + b × a - b × a² + b². याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. बघा, हा एक्सपान्शन फॉर्म्युला या चॅप्टरवरचा क्वेश्चन आहे.
बघा वारंवार विचारले जाणारे जे काही टॉपिक्स आहेत हे टॉपिक्स तुम्ही व्यवस्थित केलात, या ठिकाणी विचारले जाणारे जे काही फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले तेवढे जर मर्यादित फॉर्म्युले तुम्ही कम्प्लिटली जर व्यवस्थित बघितलात तर यामधले जे काही मार्क्स आहेत तुमचा अजिबात एकही मार्क्स कमी होणार नाही आणि तुम्ही या एक्झाममध्ये 100% क्वालिफाय व्हाल एवढी आपण या ठिकाणी खात्री देऊ शकतो. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी तर आपण या ठिकाणी PYQचं जास्तीत जास्त रिव्हिजन करा हे सांगण्याचा त्यामागचा उद्देश हाच आहे. बरं, दरवर्षी तुम्हाला हे एक्सपान्शन फॉर्म्युल्यावर वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात येत असेल. बघा a प्लस बी हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे. सेकंड ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेला आहे इंटू आहे दोघांच्या मध्ये a मायनस बी आहे. नेक्स्ट आहे पुढे a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. आन्सर काढूयात आपण, पण तुम्हाला हे एक्सपान्शन फॉर्म्युले लगेच आठवले पाहिजेत. इथं काय दिसतंय आपल्याला a प्लस बी इंटू a मायनस बी, बरोबर आहे. एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी, याचा एक्सपान्शन फॉर्म्युला आहे की आपल्याकडे? काय आहे फॉर्म्युला? a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये, सेकंड ब्रॅकेटमध्ये a मायनस बी, अशा प्रकारचा फॉर्म्युला. मग इथे a प्लस बी आणि a मायनस बी हे बाय डिफॉल्ट दिलेलं आहे. मग याच्याऐवजी तुम्हाला हे लिहू शकता का बरं तुम्ही? 100% लिहू शकता. मग लिहूयात आपण a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. हे अंडरलाईन जे एवढं केलेलं आहे त्याच्याऐवजी आपण हे लिहिलेलं आहे, याला एका ब्रॅकेटमध्ये लिहिलं इंटू दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर आहे. आता a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर आणि इंटू a चा स्क्वेअर प्लस b चा स्क्वेअर. अगदी या प्रकारचं चालेलं आहे खरं तर, a प्लस बी a मायनस बी. पण फरक एवढाच आहे, इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे, इथं स्क्वेअर आहे. जसं इथं स्क्वेअर होता त्यावेळेस इथं काहीच नव्हतं. म्हणजे आता इथं स्क्वेअर केला म्हणजे इथं अजून परत 2 वाढवावं लागेल. म्हणजे तुमचा आन्सर काय असणार आहे? a रेस टू 4 मायनस काय असणार आहे? b रेस टू 4. हे डायरेक्ट असं सोडवा. असं सोडवलात तर तुमचा ऑप्शन नंबर सेकंड a रेस टू 4 मायनस b रेस टू 4 हे तुमचा आन्सर असणार आहे. नाही तुम्हाला इथे जर लक्षात येत नसेल तर मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाय जर केलं तरी तुमचा आन्सर हेच येणार आहे. बघा आपण या ठिकाणी बघू शकता की a स्क्वेअर इंटू a स्क्वेअर म्हणजे a रेस टू 4 येईल, बरोबर आहे. नेक्स्ट पुढे असणार आहे पुढचा पार्ट म्हणजे a स्क्वेअरनं आपण मल्टिप्लाय करणार आहोत b स्क्वेअरला. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला मल्टिप्लाय करता येतं प्लस a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस b स्क्वेअरनं मल्टिप्लाय करा आता एका टर्मला, बरोबर आहे. पहिल्या टर्मला मायनसला जर मल्टिप्लाय केला तर मायनस आणि प्लस मुळे मायनस झालेला आहे आणि मायनस a स्क्वेअर b स्क्वेअर आता परत येईल इकडं a स्क्वेअर b स्क्वेअर. त्यानंतर मायनस आहे हे प्लस आहे, प्लस मायनस मायनस होतं, बी स्क्वेअर आणि बी स्क्वेअर हे मिळून होतं b रेस टू 4. हे प्लस मायनस कॅन्सल होतं आणि a रेस टू 4 मायनस b रेस टू 4. अशाही पद्धतीनं तुमचं आन्सर जे आहे अगदी तेच येणार आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे तुमचं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. कोणत्याही पद्धतीनं सोडवा, परंतु तुमचं जर बेसिक अंडरस्टँडिंग असेल तर तुम्हाला अशा वेगवेगळ्या मेथड्स तुम्हाला या ठिकाणी समजणार आहेत, कळणार आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 95 नंबरचा. या ठिकाणी सांगितलेला आहे द मेजरमेंट्स ऑफ द अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. परत आला बघा हा क्वेश्चन. तुम्हाला टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स या चॅप्टरवरचा हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल. मागच्या वेळेस सांगितलेलं होतं मी तुम्हाला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे जर एखादा तिथं जास्त डिस्कस केलं नव्हतं, परंतु आता परत आलेला क्वेश्चन आहे म्हणून आपण या ठिकाणी सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे नेमकं काय असतं बघूयात. हे सर्कल आहे आणि याच्यावर तुम्हाला या प्रकारचं काय दिलेलं आहे? एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल काढून दिलेला आहे. सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे जर एका सर्कलवर जर त्याचे 4ही व्हर्टेक्स पॉइंट्स असतील जर एका क्वाड्रिलॅटरलचे तर त्याला म्हणत असतो आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. या ठिकाणी ABCP अशा प्रकारचा हा क्वाड्रिलॅटरल आहे. या ABCP ला आपण काय म्हणत असतो तर सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे असं आपण म्हणू शकतो. याच्या ठिकाणी तुम्हाला एक बेसिक इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे. याचे ऑपोजिट अँगल्स म्हणजे इथं पण हे लक्षात ठेवा, ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजेच सप्लिमेंटरीज म्हणजे काय असणार आहे? पूरक असतात. सम्मुख कोन जे विरुद्ध कोन आहेत ते पूरक असतात. कुणाचे? सम्मुख कोन म्हणजे अपोजिट अँगल्स म्हणू शकता. हे A असलेला याच्या अपोजिट असलेला अँगल C हे दोन्ही कसे असणार आहेत? सप्लिमेंटरी असणार आहेत. म्हणजे या दोघांची बेरीज 180. या दोघांची बेरीज पण किती असणार आहे? 180. या दोघांची बेरीज असं म्हटलेलं आहे. मग ही जर प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात येत असेल तर तुम्ही या प्रॉपर्टीच्या आधारे या क्वेश्चनला सोडवू शकता.
एका अँगलचा मेजर्स दिलेला आहे तुम्हाला x + 10 डिग्री, बरोबर आहे. मग मी इथे लिहिलं x + 10. त्याच्या अपोजिट असलेला, इथं सांगितलं बघा अपोजिट अँगल्स म्हटलेला आहे, परस्पर विरुद्ध असलेले कोण, सम्मुख कोणांची मापं दिलेली आहेत. म्हणजेच दुसरा जो अपोजिट अँगल्स आहे, आणि इथं सांगितलंय अपोजिट अँगलचे मेजर्स कसे असणार आहेत सायक्लिक क्वाड्रिलॅटरलच्या, तर ते असणार आहेत सप्लिमेंटरी, ते असणार आहेत पूरक. म्हणून त्या दोघांची बेरीज करावी लागेल. म्हणजे अपोजिट अँगल मी इथं लिहितोय x+ किती आहे, हा 20 आहे, आणि या दोघांची बेरीज किती असणार आहे, 180 डिग्री. कशानुसार, तर ही जी प्रॉपर्टी आपण या ठिकाणी लिहून दिलेली आहे या प्रॉपर्टीनुसार करा. मग आता हे लक्षात ठेवा, या दोघांची ऍडिशन होते, x + x 2x आलेला आहे, प्लस 10 + 20 हे आलेलं आहे 30 इज इक्वल टू किती आलेला आहे 180. हे 2x असेल आणि हे 180 मायनस असणार आहे 30 मायनस करा म्हणजे हे 150, हे x इज इक्वल टू 2 डिवाइड मध्ये जाणार आहे आणि x ची व्हॅल्यू येईल 75. आणि तुम्हाला आता काढायला काय सांगितलेलं आहे, आता याचा विचार करूयात बघा. फाइंड द डिफरन्स इन द मेजरमेंट ऑफ द अँगल्स. त्या दोन अँगलच्या मधला डिफरन्स तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचा आहे. तर त्या कोनांच्या मापांमधील फरक काढायचा आहे, आणि तो फरक काढण्यासाठी तुम्हाला त्या दोघांची मेजर्स माहिती असले पाहिजेत, त्या दोन्ही कोनांची मापं तुम्हाला माहिती असली पाहिजेत. आणि आता आपल्याला x ची माहिती भेटल्यामुळे आता आपण तुम्ही त्या दोन्ही कोनांची माप आपण या ठिकाणी काढू शकता. पहिला कोन आहे x + 10. x + 10 म्हणजे x चं माप माहिती आहे 75, म्हणजे 75 + 10 म्हणजे एका कोनाचं माप भेटलेलं आहे आपल्याला 85 डिग्री, 85 डिग्री. नेक्स्ट आहे सेकंड तुमचा अँगल आहे x + 20. x + 20 म्हणजे याचा अर्थ x च्या ठिकाणी तुम्हाला 75 ठेवावं लागेल, आणि +20 म्हणजे 70 + 20 म्हणजे 95 डिग्री आलेला आहे. या दोघांमधला डिफरन्स काढलात 85 आणि 95 मधला तर डिफरन्स येणार 10 डिग्री, आणि ऑप्शन नंबर 3 10 आपला आन्सर असणार आहे. ठीक आहे, लक्षात येतं का तुम्हाला. बघा वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला कशा पद्धतीने विचारले जातात आणि ते एक्झाम मध्ये कशा पद्धतीने टॅकल केले पाहिजेत याचा आपण थोडक्यात या ठिकाणी विचार करतोय. नेक्स्ट आपण पुढच्या क्वेश्चन कडे आता या ठिकाणी जाऊयात. पुढचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय, इफ 32 * x raised to x into 32 raised to y is equal to 2, then find the value of x + y असं म्हटलेलं आहे. x + y ची तुम्हाला या ठिकाणी व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, मग आता बघूयात आपण या ठिकाणी दिलेली इन्फॉर्मेशन जी आहे त्या इन्फॉर्मेशनचा वापर करून आपल्याला काय लक्षात येतं. एक दिलेला आहे तुम्हाला 32 raised to x आहे इंटू 32 raised to किती आहे y इज इक्वल टू काय 2. आता ह्या 2 चा आणि ह्या 32 चा काय संबंध आहे हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात यायला पाहिजे, आणि तुम्हाला फाइंड करायचं आहे x + y इज इक्वल टू किती असं. ठीक आहे, याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे पहिल्यांदा तुम्हाला, आणि त्याचं आन्सर जे येणार आहे ते 2 येणार आहे. बघा परत हा इंडायसेस या टॉपिकवरचा क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला. जसं की अगोदरचा एक क्वेश्चन होता बघा, तुम्हाला 4 raised to किती दिलेलं होतं, समजा सपोज x + y इज इक्वल टू 0 काहीतरी दिलेलं होतं बघा, सॉरी 1 दिलेलं होतं. सोडवलं आपण याच पाठीमागच्या लेक्चरमध्ये, म्हणजे याच वर्षामध्ये म्हणजे 2016-17च्या एक्झाममध्येच या प्रकारचा क्वेश्चन तुम्ही बघितलेला आहे. आणि अगदी त्याच पद्धतीचा इंडायसेस या चॅप्टरवर सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे या ठिकाणी परत आलेला आहे, आणि तो सोडवत असताना अगदी त्या ठिकाणी जसा विचार केला होता अगदी त्या पद्धतीचा सेम क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे 32 आहे, इथं पण 32 आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. ज्यावेळेस तुम्हाला त्या दोन्ही नंबरचा बेस इक्वल असतो, इथं 32 इथं 32, त्यावेळेस आपण 32 raised to x + y त्या दोन्ही जे काही नंबर्स आहेत त्या दोन्ही नंबरच्या पॉवर जो आहे त्या पॉवर इंडेक्स घातांकाची बेरीज ही अशा पद्धतीने येणार आहे. मग याला रिप्रेझेंट करा. 32 ला तुम्ही 2च्या स्वरूपामध्ये कसं लिहू शकता, यासाठी तुम्हाला याचे फॅक्टर्स पाळले पाहिजेत. हा 32 चे फॅक्टर्स पाळा, 2 न भाग घाला म्हणजे किती फॅक्टर्स पडतात हे तुम्हाला लक्षात येईल. कारण त्याला तुम्हाला 32 ला कन्वर्ट करायचं की, म्हणजे निश्चितच त्याचे 2नच फॅक्टर्स पडणार आहेत. म्हणून 2 न डिवाइड करा, हे 2 न भाग घातला तर 16, 16च्या निम्म किती होणार आहे 8 असणार आहे, 8च्या अर्ध असणार आहे 4, 4च्या अर्ध असणार आहे परत 2, आणि 2च्या अर्ध असणार आहे 1. हे एवढे फॅक्टर्स पडतात. म्हणजेच 32 चे फॅक्टर्स 1 2 3 4 5, म्हणजे 32 ला आपण 2 × 2 × 2 × 2 परत × 2 असे 5 टाइम लिहू शकता. म्हणजेच याचा अर्थ 2 raised to 5 असं आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे, हे झालेलं आहे तुमचं काय आलेलं आहे, याला अशा पद्धतीने लिहू शकता. म्हणजेच या 2 raised to 5 लिहिलात तर त्याची आन्सर जे असणार आहे 32 असणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला याला हे जे लिहिलेलं आहे आपण याला असं लिहू शकता, 32 ला 2 raised to 5 असं जर लिहिलात तर त्याचा अर्थ झाला किती 32.
बरोबर आहे. पण याची व्हॅल्यू जी येणार आहे ती किती येते आपली x प्लस वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. आपण रिप्रेझेंट काय करायचं सांगितले, या 32 ला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. परंतु या x प्लस वाय ची आपण या ठिकाणी व्हॅल्यू अजूनही काढलेली नाही. पण या x प्लस वाय ची व्हॅल्यू अशी असणार आहे, याचं आन्सर 2 येतं. 2 कधी येणार आहे, ज्यावेळेस त्याचं फिफ्थ रूट जर काढाल तुम्ही, या 32चं फिफ्थ रूट म्हणजेच काय असणार आहे 1/5. ह्या 32चं 1/5 जे रूट असणार आहे ते असणार आहे 2. फिफ्थ रूट का आलं, कारण इथंच तुम्हाला 5 पैकी एक फॅक्टर्स घ्यायचं आहे 2, त्यावेळेस तुम्हाला सांगता येत असतं. अशा पद्धतीने ज्यावेळेस इंडायसेस मध्ये बघतो आपण क्यूब रूट वगैरे काढत असताना, क्यूब रूट म्हणजेच 3 असतात, त्यावेळेस 3 पैकी एक कॉमन काढत असतो आपण. अगदी त्याच पद्धतीनं इथं तुम्हाला फॅक्टर्स आलेले आहेत 5, आणि त्या 5 पैकी तुम्हाला व्हॅल्यू फक्त 2 काढायची आहे, 1 काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी रूट किती येणार आहे 1/5, म्हणजेच x प्लस वाय ची व्हॅल्यू असणार आहे 1/5. मग हे ऑप्शन मध्ये शोधा 1/5 असलेला ऑप्शन नंबर 4 आहे, म्हणजे या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे 1/4. कसं काढलं लक्षात येते तुम्हाला, फॅक्टर्स पाडून आपण त्या इंडायसेस हा चॅप्टर आपण अगदी सहजरित्या सोडवू शकता, किंवा अशा प्रकारे त्याची क्वेश्चन्सच्या आन्सर पर्यंत आपल्याला जाता येत असतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. कॉर्ड PQ ऑफ द सर्कल विथ सेंटर O इज ॲट डिस्टन्स D फ्रॉम O. O म्हटलं तर काय आहे, सेंटर ऑफ अ सर्कल. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज R, फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड PQ. आपल्याला कॉर्ड PQ चं डिस्टन्स काढायचं आहे. इथं सांगितलेल्या पद्धतीने आपण एकदा सर्कल काढून घेऊयात. हा सर्कल आहे, या सर्कलचं सेंटर आहे या ठिकाणी O, हे सेंटर आपल्याला दिलेलं आहे. आणि तुम्हाला सांगितलेलं आहे या ठिकाणी एक कॉर्ड आहे PQ, म्हणजे इथे या ठिकाणी आपण कॉर्ड PQ काढणार आहोत. हे P आणि हे Q आहे. ठीक आहे, दिलेल्या माहितीनुसार सर्कल विथ सेंटर O ॲट डिस्टन्स D, PQचं डिस्टन्स हे काय आहे, या सेंटर पॉइंट पासून D एवढं डिस्टन्स आहे, म्हणून मी D डिस्टन्स लिहिलेला आहे. नेक्स्ट पुढे तुम्हाला सांगितलेलं आहे फ्रॉम O पासून सांगितलेलं डिस्टन्स आहे. इफ द रेडियस ऑफ द सर्कल इज R, म्हणजे इथं रेडियस दिलेली आहे ती किती आहे, R आहे असं पण सांगितलेलं आहे, त्यामुळे रेडियस पण आपण दाखवलेली आहे. देन नेक्स्ट फाइंड द लेंथ ऑफ कॉर्ड PQ. या PQचं डिस्टन्स काढायचं आहे, आणि या PQचं डिस्टन्स काढण्याच्या अगोदर इथं मी एक पॉइंट घेतो A, या PAचं डिस्टन्स या ठिकाणी काढता येतं. डिस्टन्स म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे. इथं जो ट्रायंगल तयार झालेला आहे, राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे, आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये R आणि D हे दोन लेंथ माहिती आहेत तुम्हाला, दोन साइड्सचं लेंथ माहिती आहे, जसे की तुम्हाला R आणि D च्या फॉर्म मध्ये दिलेला आहे. मग दोन साइड्स माहिती असतील तर तिसरी साइड तुम्हाला बाय डिफॉल्ट काढता येते, आणि ती आपण काढण्याचा या ठिकाणी प्रयत्न करूयात. कोणत्या थेरम नुसार काढता येईल तर पायथागोरस थेरम नुसार आपल्याला या ठिकाणी काढता येते. पायथागोरस थेरम आहे की हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. हायपोटेनियस आहे इथं R स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर म्हणजे OA चा स्क्वेअर म्हणजे D स्क्वेअर लिहितो मी डायरेक्ट, प्लस बेस तुम्ही PA घेऊ शकता किंवा हे घेऊ शकता, आणि हाईट त्याची समजा आपण आता या ठिकाणी PA माहिती नाही म्हणजे PA चा स्क्वेअर घेतलेला आहे. याला तुम्हाला PA ची व्हॅल्यू काढायची सर्वात पहिल्यांदा, म्हणून PA चा स्क्वेअर ॲज इट इज, हे D स्क्वेअर इकडे येईल, मायनस मध्ये होईल R स्क्वेअर मायनस D स्क्वेअर. तुम्हाला PA ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे PA इज इक्वल टू या ठिकाणी याचं स्क्वेअर रूट काढतोय, म्हणजे स्क्वेअर रूट काढण्यासाठी बोथ साइड्सचं टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स करावं लागेल. म्हणजे इथं काय येणार आहे, स्क्वेअर रूटचं साइन येणार आहे, म्हणजे R स्क्वेअर मायनस D स्क्वेअर हे आपला आन्सर आलेला आहे. पण आपल्याला PAचं डिस्टन्स काढायचं नाही, आपल्याला हे मोठं PQचं काढायचं आहे. आता PAचं तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला ह्या PQचं पण काढता येईल, कारण हे काय असणार आहे × 2 म्हणजे डबल असणार आहे त्याच्या. म्हणजेच कारण हे सेंटर पॉइंट पासून जर कॉर्डवर काढलेली जी काही परपेंडिक्युलर लाईन आहे ती काय करते, कॉर्डला बायसेक्ट करते, असा एक प्रॉपर्टी आहे. या प्रॉपर्टीच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येतं की कॉर्डचं डिस्टन्स हे काय असणार आहे, ह्या PAच्या डबल असणार आहे. म्हणून ह्या PQचं डिस्टन्स इज इक्वल टू काय असणार आहे 2 × PA. PAचं डिस्टन्स आपण काढलेलं आहे 2 × काय असणार आहे, इन अ स्क्वेअर रूट R स्क्वेअर मायनस D स्क्वेअर. आणि हे तुम्हाला ऑप्शन मध्ये बघा दिसतो का कुठं, 2 × R स्क्वेअर मायनस D स्क्वेअर इथं आहे बघा. या दोघांच्या मध्ये काही ना म्हणजे मल्टिप्लिकेशन असणार. ऑप्शन नंबर 3 2 × R स्क्वेअर मायनस D स्क्वेअर असलेला ऑप्शन नंबर 3 हे या ठिकाणी आपल्या या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे. 98 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. एकपदीबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, हे व्यवस्थित लक्ष देऊन वाचायचं आहे. कधी कधी सत्य म्हटलेलं असतं, कधी कधी असत्य. असत्य म्हणजे चूक आहे असं वाटलं तर त्या ठिकाणी पेपरमध्ये पेन्सिलनं तुम्ही करू शकता, म्हणजे तुमच्या कन्फ्युजन म्हणजे होणार नाही. इथं सांगितलेलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स
अबाउट मोनोमियल इज फाल्स. इथं सांगितलं फाल्स आहे, चुकीचं आहे, हेच काढायचं आहे आपल्याला. मोनोमियल परत हा आलेला आहे आपला अल्जेब्रिक एक्सप्रेशन या टॉपिकवरचा क्वेश्चन्स आहे. याच्यावर देखील या 2016-17 मध्ये हा 2 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल. या टॉपिकवर दुसरा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर सांगितलेलं आहे मोनोमियल म्हणजे काय, आता हे लक्षात आलं पाहिजे. मोनोमियल म्हणजे ज्या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये एकच टर्म असणार आहे त्याला आपण मोनोमियल म्हणतोय. जसं की 5x ही एकच टर्म असलेली मोनोमियल आहे. 10 ही एकच टर्म असलेली मोनोमियल आहे. 5x+2 आता याच्यामध्ये मात्र 2 टर्म झालेले आहेत म्हणून ही मोनोमियल होणार नाही. अशा प्रकारे बरोबर आहे. हे कॉन्स्टंट टर्म जरी असेल तरी त्याला आपण मोनोमियल म्हणतो. बरोबर आहे. त्याला एकपदी असं पण म्हणत असतो. बरोबर आहे. हे लक्षात ठेवून आपण या प्रश्नाकडे विचार करूयात. बघा या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे द पॉलिनॉमियल हॅव्हिंग 1 टर्म इज कॉल्ड मोनोमियल. मी आताच म्हटलं एकच टर्म असेल तर त्याला मोनोमियल म्हणतोय. हे झालेलं आहे फर्स्ट नंबर. करेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. हे करेक्ट आहे म्हणजे हे आन्सर असू शकत नाही आपलं. एकपद असेल तर त्याला एकपदी असं पण म्हणत असतो. हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. दुसरा आहे द डिग्री ऑफ द मोनोमियल इज 0 कॅन बी डिटरमाइंड. 0 या एकपदीची कोटी आपण सांगितले हायेस्ट पॉवर ऑफ व्हेरिएबल. हा आपल्याला जर सांगता आला तर तुम्ही काय म्हणू शकता, त्याला डिग्री म्हणू शकता किंवा त्याला कोटी असं पुन्हा म्हणता येतं. बघा 0 या एकपदीची कोटी ठरवता येते. 100% आपल्याला ठरवता येते. 0 असेल किंवा 10 असेल या एकपदीची कोटी काही नाही म्हणजे किती असणार आहे. 0 या एकपदीची कोटी ही किती असणार आहे, काही नाही म्हणजे इथं 0 असेल. 0 असेल तर काय असणार आहे, त्याची 1 ही व्हॅल्यू असणार आहे. किंवा 0ची जर कोटी म्हटलं तर तुम्ही किती असणार आहे 1. 0ची मोनोमियल किंवा तुम्ही डिग्री किती आहे असं सांगायचं म्हटलं तर तुम्हाला काय सांगता येते या ठिकाणी 1 असं तुम्ही सांगू शकता. नेक्स्ट आहे पुढे द डिग्री ऑफ द नॉन झिरो कॉन्स्टंट पॉलिनॉमियल इज 0. बघा काय सांग द डिग्री ऑफ नॉन झिरो, 0 सोडून जी काही पॉलिनॉमियल दिलेली आहे त्या 0 सोडून असलेली समजा 0 सोडलं आपण 5 आहे 6 आहे याची जी काही पॉलिनॉमियल असणार आहे त्याची डिग्री किती असणार आहे, डिग्री किती असेल समजा 0 असणार आहे असं म्हटलंय. हे स्टेटमेंट करेक्ट आहे. हे आपल्या इथं थोडं चुकलेलं आहे लक्षात घ्या. 10 ची जर 0 असेल किंवा 0 आपल्याला 0 ची सांगितले 0 ची ही इज नॉट डिफाईन, सांगता येत नाही. इथं डिटरमाइन म्हटलेलं आहे, सांगता येते असं म्हटलं आहे, ठरवता येते म्हटलं आहे. हे चुकीचं स्टेटमेंट आहे. बरोबर हे चुकीचं आहे म्हणजे आपलं उत्तर हेच असणार आहे पण स्टेटमेंट हे चुकीचं आहे. हे करेक्ट स्टेटमेंट आहे. देन नेक्स्ट पुढे लास्ट एक ऑप्शन दिला आहे 8y इज अ मोनोमियल. 8y ही एक काय आहे, एकपदी आहे असं म्हटलेलं आहे. निश्चितपणानं याच्यामध्ये एकच टर्म आहे 8y ही, त्यामुळं ही एकपदी आहे. हे बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला चुकीचं असलेलं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 2 आहे. म्हणून तुमचं याचं करेक्ट या क्वेश्चनसाठी आन्सर असेल 2nd नंबरचा ऑप्शन. ठीक आहे. नेक्स्ट आपण पुढे जाऊयात. पुढच्या क्वेश्चनकडे आपण बघूयात, विचार करूयात. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी दिसतोय की संपतराव सोल्ड हिज हाऊस थ्रू अन एजंट. संपतरावनं त्याचा हाऊस एजंटच्या माध्यमातून त्यानं काय केलेला आहे, विकलेला आहे, सोल्ड केलेला आहे. द प्राइस ऑफ द हाऊस वॉज फायनलाइज्ड ॲट 4,50,000. फायनल झालेली आहे त्याची हाऊसची प्राइस 4,50,000 रुपयाला त्यानं विकलेला आहे. पण ते विकत असताना कुणाच्या माध्यमातून विकलेलं आहे, एजंटच्या माध्यमातून त्यानं विकलेलं आहे. इथं सांगितलं आपल्याला एजंटच्या माध्यमातून त्यानं काय केलेलं आहे ते त्याचा हाऊस विकलेला आहे. देन अँड ही हॅड टू पे अ कमिशन ऑफ 2%. म्हणजे त्यानं काय केलेलं आहे 2% हे त्या एजंटला दिलेलं आहे ज्यानं की ते घर विकण्यासाठी मध्यस्थी केलेलं आहे. त्या एजंटला, त्या दलालाला त्यानं म्हणजे संपतराव यांनी काय केलेलं आहे 2% दलाली दिलेली आहे. 2% म्हणजेच काय असणार आहे 100 रुपयाला 2 रुपये देणार आहे. म्हणजे हे पर्सेंटेजवरचा हा क्वेश्चन आहे. मागच्याही पेपरमध्ये पर्सेंटेजवर क्वेश्चन होता आणि याही वेळेस तुम्हाला पर्सेंटेजवर क्वेश्चन आहे. दोघांमधला डिफरन्स तुम्ही बघू शकता. अगदी सेम प्रकारचा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. हाऊ मच मनी डिड ही ॲक्च्युअली गेट टू ऑन सेलिंग द हाऊस. ती ज्यावेळेस त्यानं हाऊस विकलेला आहे दलाली वगैरे सगळी देऊन त्याला किती रुपये त्या हाऊस विकल्यानंतर पैसे मिळालेले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी काढायचं आहे. इथं सांगितलेलं आहे बघा संपतरावांनी त्यांचे घर दलालामार्फत विकलेलं आहे. घराची किंमत 4,50,000 रुपये ठरलेली आहे आणि दलाली त्यांना शेकडा रुपये किती द्यायचे, 2 रुपये द्यावे लागेल. तर घर विकून त्यांना किती रुपये मिळालेले आहेत असं म्हटलेलं आहे. ज्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा क्वेश्चन विचारला जाईल तर याची तुम्हाला पर्सेंटेज काढायची आहेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल 4,50,000 रुपये याचे 2% म्हणजे 2% म्हणजे 2/100 असणार आहे.
2%. म्हणजेच या ठिकाणी या सोडवायचा प्रयत्न केला तर हे 2 झिरो कॅन्सल होतात, हे 2 झिरो कॅन्सल होतात आणि तुम्ही या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा, बरोबर आहे. 4,50,000 रुपये आहेत, इथं आणखी एक झिरो येईल आपला, बरोबर आहे. म्हणजे 2 झिरो राहतील इथं, म्हणजे 45 गुणिले 90 आणि हे 2 इथले झिरो, 9,000 रुपये ही काय करावे लागेल, त्यांना दलाली द्यावी लागेल. म्हणजे जो ब्रोकर आहे त्या ब्रोकरला ते घर विकल्याच्या बदल्यामध्ये 9,000 रुपये हा म्हणजे ही जी दलाली आहे, ब्रोकरेज जे आहे हे कोणी दिलेलं आहे, तर संपतरावांनी दिलेलं आहे. त्यांना घर विकल्यानंतर मिळालेत पैसे 4,50,000 रुपये, परंतु 4,50,000 रुपये ते ज्यावेळेस घेतात त्यातले 9,000 रुपये ते दलालाला देतात. म्हणजेच त्यामधून जर तुम्ही 4,50,000 रुपयामधून तुम्हाला वजा करावे लागतील किती रुपये, 9,000 रुपये, म्हणजे 4,41,000 रुपये, बरोबर आहे. 41,000 रुपये हे कुणाला भेटणार आहेत, ते घर विकल्यानंतर संपतरावांना मिळणार आहेत. म्हणजेच ऑप्शन नंबर सेकंड असलेला हे या ठिकाणी तुमच्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, लक्षात येतं. चला पुढे लास्ट एक क्वेश्चन आहे आपला या ठिकाणी, तो आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, हा प्रश्न आहे तुम्हाला दिलेला की पॉइंट P डिवाइड्स सेगमेंट AB इन 2 पार्ट्स. बघा, हे डिवाइड्स किंवा रेशो प्रोपोर्शन वरचा क्वेश्चन परत एकदा विचारलेला आहे तुम्हाला. इफ AP इज इक्वल टू 7.5 सेंटीमीटर अँड PB इज इक्वल टू 12.5 सेंटीमीटर, फाइंड द रेशो इन विच पॉइंट P डिवाइड्स द सेगमेंट AB. AB ला कोणत्या सेगमेंटमध्ये डिवाइड करतो हे तुम्हाला या ठिकाणी फाइंड करायचं आहे. मागच्या वर्षी तुम्हाला ज्यावेळेस पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेला होता, आपण PYQ मध्ये बघितलेला होता, तिथं तुम्हाला डिवाइड केलेला रेशो दिलेला होता आणि त्या सेगमेंटचं डिस्टन्स काढायचं होतं. इथं अगदी उलट प्रश्न, सेम प्रश्न त्याच पद्धतीचा आहे, परंतु इथं या ठिकाणी तुम्हाला बदल करून विचारलेला आहे. तो म्हणजे त्या दोन्ही याचं डिस्टन्स, म्हणजे एक सेगमेंट आहे, त्या सेगमेंटमधल्या दोन्ही जे काही पार्ट्स तयार झालेले आहेत, ए पासून P पर्यंतचा पार्ट आहे 7.5 सेंटीमीटरचा आणि P पासून B पर्यंतचा पार्ट आहे 12.5 सेंटीमीटरचा. हे डिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला, परंतु तुम्हाला काय करायचं आहे, रेशो काढायचा आहे. रेशो म्हटलं असेल किंवा गुणोत्तर म्हटलं असेल तर त्याला आपण अपाऊंड मध्ये लिहितो. AP अपाऊंड काय असणार आहे, PB. आणि या ठिकाणी दोघांचेही व्हॅल्यूज लिहा तुम्ही. 7.5 आहे, अपाऊंड किती असणार आहे, 7.5 अपाऊंड 12.5 आहे. आणि हे सोडवायचं असेल तर पॉईंट दोन्ही ठिकाणी सेम आहेत, एका डिजिट नंतर पॉईंट आहे, लास्ट कडून विचार करतोय आपण, म्हणजे दोघांचे पॉईंट्स निघून जातात. म्हणजे 75 अपॉन किती येणार आहे, 125. आणि आता हे सोडवा तुम्ही, 25 ने डिवाइड होतं, 25 त्रिक 75, 25 चौक 100, 25 5 125, म्हणजेच किती आलेला आहे 3/5. म्हणजेच याला तुम्ही लिहू शकता 3:5. त्याचा रेशो जो आहे डिवाइड करण्याचा 3:5. ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. म्हणजे या प्रकारचे सगळे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी प्रत्येक टॉपिक किंवा कोणता क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर विचारलेला आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स हे तुम्हाला टॅकल करायचे आहेत किंवा कशा पद्धतीने तयारी करायची आहे हे इन डिटेल आपण बघितलेले आहेत. मागच्या वर्षी म्हणजे 2015-16, 2016-17 या प्रकारे आपण 2 वर्षाचे पेपर्स या ठिकाणी बघितलेले आहेत. अगदी या प्रकारचेच क्वेश्चन्स तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये पाहायला मिळू शकतात. त्यामुळं तुम्ही हे प्रश्न अगदी व्यवस्थितरित्या करा. काही अडचण असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता. या ठिकाणी आपण थांबूयात. नेक्स्ट पुढे 2017-18 वर्षाचा या शैक्षणिक वर्षामध्ये झालेला जो काही पेपर असणार आहे त्यामध्ये गणित विषयामधले जे आलेले 20 प्रश्न आहेत ते लवकरच घेऊन भेटूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.